जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. भाषा पैशाचीच्या या नवीन भागामध्ये तुमचं स्वागत. दसरा आणि दिवाळीचे दिवस आहेत, त्यामुळे तुमच्यापैकी अनेकांना या महिन्यामध्ये बोनसचा लाभ झालेला असणार आहे आणि म्हणून हा विषय आज घेतो आहोत. बोनसचं प्लॅनिंग म्हणजे बोनस किंवा कोणत्याही स्वरूपाने खरं म्हणायचं तर एक गठ्ठा रक्कम जर तुमच्याकडे आली असेल तर त्याचं प्लॅनिंग, त्याची गुंतवणूक ही नेमकी कशी करायची असते या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज समजून घेणार आहोत. आणि आपल्याला हे समजवायला की बोनसचं प्लॅनिंग नेमकं कसं करायचं आहे, स्वाती शेवडे सीए आहेत त्या आणि आर्थिक सल्लागार आपल्याबरोबर आलेले आहेत स्टुडिओमध्ये. मॅडम, खूप खूप स्वागत आहे भाषा पैशाची मध्ये. आणि मी काही जास्त बोलणार नाहीये. सुरुवातीला मला तुम्हाला ह्याच एक प्रश्न विचारायचा आहे की खरंच बोनस हा मुळात खर्चासाठी असतो की बचतीसाठी असतो, गुंतवणुकीसाठी असतो, आणि जर गुंतवणूक करायची असेल तर कशी सुरुवात करायची? नमस्कार. जेव्हा आपल्याला बोनस मिळतो म्हणजे आपल्याला खूप दिवस आधीपासूनच माहीत असतं की आपल्याला आता बोनस मिळणार आहे, त्यामुळे बोनस मिळायच्या बऱ्याच दिवस आधीपासून आपलं प्लॅनिंग चालू झालेलं असतं की मी आता बोनस मिळालं की हे करीन, ते करीन, टी व्ही मोठा घेईन, एखादी स्कूटर घेईन, किंवा असं काहीतरी आपण ठरवलेलं असतं. पण आम्ही गुंतवणूक सल्लागार असं म्हणतो की जेव्हा आपल्याला असा बोनससारखी एक गठ्ठा रक्कम मिळते तेव्हा आपण ती सर्व एकाच वेळी खर्च करून एकाच दिवशी म्हणजे एकाच थोड्या दिवसांसाठी एन्जॉयमेंट करण्याच्या ऐवजी आपण जर त्याचं थोडंसं प्लॅनिंग केलं तर आपल्या फ्युचरच्या दृष्टीने ते खूप चांगलं होईल. अर्थातच म्हणजे असं नाही की आपण बोनसच्या मध्ये काहीही खर्च करायचा नाही आणि दिवाळी एन्जॉय करायची नाही. तर आम्ही असं सजेस्ट करतो की तुम्हाला जेवढा बोनस मिळाला असेल त्याच्या 1/3 रक्कम तुम्ही नक्की खर्च करा आणि उरलेली रक्कम वेगवेगळ्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट ॲव्हेन्यूजमध्ये वापरायला सुरुवात करा. आणि आत्ता आपला शो त्याचसाठी आहे की जी रक्कम बोनसमधली आपल्याला गुंतवायची आहे ती नेमकी आपल्याला कशा पद्धतीने गुंतवता येईल. सगळ्यात पहिले आम्ही गुंतवणूक सल्लागार असा सल्ला देतो की तुम्ही 3 महिन्याचं तुमचं जी काही सॅलरी असेल तेवढी रक्कम तुम्ही ह्याच्यामध्ये म्हणजे अडीअडचणीला लागणाऱ्या ह्याच्यासाठी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इमर्जन्सी फंड म्हणतो, त्याच्यामध्ये ठेवली पाहिजे. आणि ही रक्कम ठेवताना देखील सेव्हिंग अकाउंटमध्ये न ठेवता ती रक्कम आपण एखाद्या लिक्विड फंडमध्ये ठेवू शकतो. लिक्विड फंडमध्ये का? तर त्यामध्ये सेव्हिंग अकाउंटपेक्षा आपल्याला जास्त इंटरेस्ट मिळणार आहे आणि टॅक्स बेनिफिट देखील त्याच्यामध्ये जास्त मिळणार. तर नेहमीच्या आपल्या सॅलरी अकाउंटमध्ये पैसे न ठेवता आपण ते पैसे दुसऱ्या एखाद्या अकाउंटमध्ये म्हणजे आयदर लिक्विड फंडमध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवावेत, म्हणजे आपोआपच ती खर्च होण्याची शक्यता कमी होईल. बरोबर. आणखी काय वेगवेगळे मार्ग आपल्याकडे असू शकतात? आणि जर तुम्ही असा इमर्जन्सी फंड ऑलरेडी तयार केलेला असेल तर दुसरं आपण लगेच हे बघू शकतो की दुसरा ऑप्शन असा आहे की आपण कुठलाही एखादं लोन घेतलं असेल, कर्ज घेतलं असेल ज्याच्यासाठी आपण व्याज देत आहोत, जे म्हणजे उदाहरणार्थ क्रेडिट कार्डवरती आपण काही खरेदी केली असेल ज्याचं व्याज 1 ते 2% असतं, तर ते आपण पहिले फेडलं पाहिजे. कारण असं जर का आपण लोन म्हणजे कर्ज आपण फेडलं तर आपोआपच पुढे देणारा व्याज आपण सेव्ह करू शकतो आणि एखादी रक्कम खर्च करण्याच्या ऐवजी जर वाचवली तर ॲज गुड ॲज ती आपल्याला मिळाल्यासारखी आहे. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात इनफ्लो आउटफ्लो अवॉर्डेड इज इक्वल टू इनफ्लो. त्यामुळे आपोआपच आपण आपल्या पुढच्या खर्चासाठी रक्कम तयार करत आहोत. बरोबर. थोडक्यात म्हणजे कर्ज जर कुठची असतील तर सगळ्यात आधी त्या कर्जातनं मुक्ती मिळवा आणि बोनसचे पैसे हे त्यात मुक्ती मिळवण्यासाठी वापरा. पण त्यातही कर्जांमध्ये सुद्धा आपण बायफर्केशन केलं पाहिजे. ज्या कर्जांवरती आपण जास्त व्याज देतो ते आधी फेडलं पाहिजे, म्हणजे क्रेडिट कार्डवरती आपण जास्त सगळ्यात देतो. त्यानंतर ज्याच्यावरती आपल्याला इन्कम टॅक्स बेनिफिट मिळतो ते आपण लास्टला ठेवलं पाहिजे. म्हणजे जर का तुम्ही पर्सनल लोन घेतलं असेल तर ते पहिलं फेडलं पाहिजे हाऊसिंग लोन फेडण्याच्या ऐवजी. कारण हाऊसिंग लोनला आपल्याला इन्कम टॅक्समध्ये डिडक्शन मिळतं, इन्कम टॅक्समध्ये वजावट मिळते, त्यामुळे ते सगळ्यात शेवटी आपण फेडलं पाहिजे. अशा प्रकारे प्रायोरिटी करून आपण एक एक खर्च फेडत गेलं पाहिजे. बरोबर.
तर हा एक महत्त्वाचा भाग आहे की अचानक जेव्हा एखादी रक्कम आपल्याला लाभ होतो त्यावेळेला आपल्याला पहिलं महत्त्वाचं जसं तुम्ही सांगितलं तुमच्याकडे आपत्कालीन खर्चासाठीची रक्कम थोडी ठेवा, त्यानंतर तुमच्यावरचं कर्ज असेल तर कर्जाच्या परतफेडीसाठी हे पैसे वापरा. आता ह्याच्या पुढचा भाग, तुम्ही सीए पण आहात आणि अदरवाईज सुद्धा जेव्हा बोनस आपल्याला मिळतो ह्याचा कर बचतीसाठी काही उपयोग आपल्याला होतो का? नक्कीच उपयोग होतो. कर बचतीसाठी 2 आपण सेक्शन्स खाली आपण कर बचत करू शकतो. जे सॅलरीड एम्प्लॉईज आहेत त्यांना सगळ्यांना माहीत असेल की ATC खाली आपल्याला पहिले 1.5 लाखाचं डिडक्शन मिळतं. तर ते जर का आपलं पूर्ण झालं नसेल, PPF मध्ये किंवा PF मध्ये आपण ATC साठी 1.5 लाखाची पूर्ण व्यवस्था केलेली नसेल तर त्यासाठी आपण आयदर PPF मध्ये पैसे टाकू शकतो किंवा म्युच्युअल फंडाची ELSS म्हणून स्कीम असते, इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम, जी PPF पेक्षा जास्त रिटर्न देते. त्याच्यामध्ये देखील आपण कर बचतीसाठी पैसे इन्व्हेस्ट करू शकतो. तिथे एक रकमी इन्व्हेस्ट करू शकतो. 1.5 लाखापर्यंत तिथे इन्व्हेस्ट करायला अलाउड आहे. जो आपला ऑलरेडी PF कापला गेलेला आहे आणि जर तुम्ही प्रोफेशनल असाल आणि PF नसेल कापला जात आणि PPF जर का तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल तर ते वजा करून उरलेली रक्कम तुम्ही ELSS मध्ये टाकू शकता. पहिला प्रश्न आपल्याला आलेला आहे. जयंत शेडगे फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत. मुंबईहून त्यांनी फोन केला आहे. जयंतजी, स्वागत आहे तुमचं भाषा पैशाची मध्ये. काय आहे तुमचा प्रश्न? नमस्कार. नमस्कार. अतिशय चांगला विषय निवडला. जय महाराष्ट्राचं अभिनंदन. धन्यवाद. कारण कसं आहे, आता बरेचसे म्हणजे मेजॉरिटी पर्सन जे असतात ते सॅलरी पर्सन असतात. म्हणजे 12+1 म्हणजे 12 महिन्याची सॅलरी आणि एक दिवाळीचा बोनस हा एक जादा पैसा येणारा आहे. तर बरेचसे प्रश्न असे उपस्थित होतात की तो पैसा काय करायचा, तो खर्च दिवाळी आहे सणासुदीचा, म्हणजे घरात खर्च करायचा सगळ्यांच्या वरती आणि हे करायचं का त्याचं योग्य गुंतवणूक करायची. तर योग्य गुंतवणूक म्हणजे कुठं केली पाहिजे आणि कशी केली पाहिजे? खरंय. कारण कसं असतं, आपण जेव्हा गुंतवणूक करतो आणि असा पैसे आणि ते दिवाळीचे दिवस असतात त्यावेळेला आपण गुंतवणूक जरी केली ती थोडीशी मन मारूनच असते. तर हा बॅलन्स नेमका मग अशा वेळेला कसा साधायचा? अशी गुंतवणूक करताना पहिले आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जर का आपण कर्ज फेडण्यासाठी ह्याचा वापर केला तर आपण पुढे जो व्याज देणार होतो ते व्याज आपल्या हातात येईल आणि तो पैसा आपल्याला पुढे वापरण्यासाठी मिळणार आहे. आणि मग तो पैसा सुद्धा आपण न वापरता जर का आपण SIP मध्ये इन्व्हेस्ट केले, SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, दर महिन्याला आपण एक्स अमाऊंट म्हणजे 5,000, 2,000, 3,000 जे आपल्याला शक्य असेल ते जर का इन्व्हेस्ट करत गेलो तर इव्हेंच्युअली थोड्या 10 ते 15 वर्षांनी आपण आपल्या रिटायरमेंटसाठी किंवा आपल्या मुलांच्या लग्नासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी हा जमवलेला पैसा वापरू शकतो. म्हणजे कर्ज फेडणे हे का इम्पॉर्टंट आहे तर त्याच्यावरचं व्याज आपलं वाचणार आहे आणि हे वाचलेलं व्याज आपण जर इन्व्हेस्ट केलं तर आपण आपल्या फ्युचरसाठी त्याचा बेनिफिट नक्कीच घेऊ शकतो. बरोबर. एक कर्ज हा एक भाग झालाच, पण मला कर्जाची आत्ता कोणतीही काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही आहे. कदाचित माझा हप्ता नियमितपणे जातोय आणि मला त्याचा बेनिफिट मिळतोय कर बचतीचा. मग अशा वेळी एक रकमी पैसे गुंतवण्याचं कोणतं इन्स्ट्रुमेंट तुम्ही सुचवाल? ATC मध्ये आपण जर का पूर्ण हे अवेल केलेलं असेल, 1.5 लाख रुपये आपले कंप्लीट झाले असेल तर अजूनही आपल्याला एक अव्हेन्यू अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये आपण जर का ती आहे नॅशनल पेन्शन स्कीम. त्याच्यामध्ये जर का आपण 50,000पर्यंत इन्व्हेस्ट केले तर त्याच्यावरती देखील आपल्याला डिडक्शन मिळू शकतं. म्हणजे त्याच्यावरती आपण कर्ज टॅक्स वाचवू शकतो. म्हणजे 1.5 लाख अधिक 50,000वरती आपण ॲडिशनल टॅक्स वाचवण्याची आपल्याला सोय आहे. आणि जर का आपल्याला ATC मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असेल आणि नॅशनल पेन्शन स्कीममध्ये देखील इन्व्हेस्ट करून झालेले असतील तर आपण नक्कीच डेट म्युच्युअल फंडमध्ये किंवा इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये जसं आपलं रिस्क ॲपिटाईट असेल, जशी आपली रिस्क घेण्याची कपॅसिटी असेल त्याप्रमाणे आपण इन्व्हेस्ट करू शकतो. यात आणखी एक विषय आहे, कारण जे लोक आत्तापर्यंत ज्या प्रेक्षकांनी आपल्या म्युच्युअल फंड किंवा इक्विटीचा पर्याय पडताळून बघितला नाही आहे, जर असे एकरकमी आणि ज्याची अपेक्षा केलेली नसते, अपेक्षा नाही म्हणता येणार पण जे नेहमीच्या महिन्या आपल्या वर्षभरातली नसते मिळकत, त्यांनी हा नवीन मार्ग चोखायला त्या निमित्ताने खरंच हरकत नाही. आणि हा संदेश आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो आहोत. तर पुढचा एक फोन कॉल घेऊया. प्रथमेश मोरे फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत. पुन्हा मुंबईहून फोन केलाय प्रथमेश यांनी. प्रथमेश, काय आहे तुमचा प्रश्न? हा मला एक हॅलो. हा बोला बोला. हा मला एक पगार एवढा बोनस मिळतो. माझ्या मनात घरातल्यांसाठी भेट वस्तू घ्यायचा आहे. अशा वेळी गिफ्ट आणि
भेटवस्तू यांचे बॅलन्स मी कसा काय साधू? हा म्हणजे पुन्हा तोच प्रश्न आहे की आणि तरुण असताना असं सगळ्यांसाठी गिफ्ट घ्यायचं खूप मनात असतं, दिवाळीचा सीझन असतो, मग किती गुंतवणूक करायची, किती गिफ्ट्स घ्यायच्या? गिफ्ट तर तुम्ही जरूर घ्या, फक्त सगळे पैसे त्याच्यामध्ये खर्च होणार नाहीत याकडे लक्ष द्या. जास्तीत जास्त आम्ही तर सांगतो 1/3 तुम्ही पैसे गिफ्ट घेण्यासाठी वापरावे, पण तरीही जर का तुमची जास्त इच्छा असेल तर 50% 50-50 तुम्ही करू शकता. 50% तुम्ही गिफ्ट घेण्यासाठी खर्च करा, 50% मात्र इन्व्हेस्टमेंटसाठी नक्की ठेवा, कारण त्यामुळे पुढे तुम्हाला जास्त गिफ्ट देता येतील. म्हणजे आत्ता जर का जास्त गिफ्ट एकदम देण्याचं तुम्ही अवॉइड केलं तर पुढे तुम्हाला जास्त चांगल्या गिफ्ट देणं सहज शक्य होईल. त्यामुळे मी म्हणेन 1/3 जर जमणार नसेल तर 50-50% तरी तुम्ही गुंतवणूक आणि खर्च याच्यामध्ये डिवाईड केलं पाहिजे. बरोबर. आणि पुढचा जो एक मुद्दा तुम्ही घेतला होता मगाशी, त्याचाच एक उपप्रश्न आहे, कर्जातनं पहिल्यांदा मुक्त व्हा आणि त्याच्यासाठी अतिरिक्त मिळालेली ही रक्कम वापरा. आता तिथे मुद्दा असा येतो की आपण जेव्हा आणि खास करून गृहकर्ज, जेव्हा आपण एकरकमी पैसे किंवा 2 किंवा 3 EMI एकत्र भरतो त्यावेळेला आपलं व्याज कमी होतं, मुद्दल नाही. मग मला कर्जाच्या सुरुवातीला जर मिळालेला बोनस वापरायचा आहे तर मी तो गृहकर्ज फेडण्यासाठी वापरावा की इतर कुठेतरी गुंतवून मग त्यातनं गृहकर्ज फेडावं काही वर्षांनी? नाही, गृहकर्ज जर का गृहकर्ज घेतलेलं असेल आणि ते फेडण्यासाठी वापरायचं असेल तर जरूर वापरावं, कारण त्याच्यावरचं इंटरेस्ट तुमचं वाटणार आहे. जर तसं तुम्हाला करायची इच्छा नसेल तर आपण एखाद्या लिक्विड फंडमध्ये ठेवून त्याच्यामधून आपण STP म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन असं म्हटलं जातं, त्याच्यामधून आपण गुंतवणूक हळूहळू, जर इक्विटीमध्ये आपण गुंतवणूक करत नसू आणि पहिल्यांदाच आपण गुंतवणूक करणार असू तर हळूहळू STP द्वारे आपण गुंतवणूक करू शकतो. नक्कीच. त्यापूर्वी निलेश साळुंखे धुळ्याहून आपल्याशी फोन लाईनवरून जोडले गेलेत. बघूया त्यांचा प्रश्न काय आहे. निलेशजी, तुमचं स्वागत आहे कार्यक्रमात. काय आहे तुमचा प्रश्न? नमस्कार मॅम. नमस्कार. माझं वय 40 आहे आणि मला 10,000 रुपयाची SIP करायची. हां. तर मला मिड कॅप फंड, स्मॉल कॅप फंड आणि अजून कुठे इन्व्हेस्टमेंट करता येईल ते मला सांगा. तुमचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला दिसतो आहे आणि खूप SIPचा निर्णय तुम्ही घेतला आहे, यासाठी तुमचं अभिनंदन. 10,000 रुपये दर महिन्याला त्यांना गुंतवायचे आहेत. कशी विभागणी केली पाहिजे? आता तुमचं वय 40 वर्ष आहे म्हणजे तुम्ही मिडल एजमध्ये आहात, त्यामुळे 10,000 रुपये पूर्णपणे मिड कॅप फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याच्या ऐवजी आपण ते डिव्हाइड करून इन्व्हेस्ट करावेत. कारण मिड कॅप फंड हा असा फंड आहे की ज्याच्यामध्ये रिटर्न जरी जास्त मिळत असेल तरी त्याच्यामध्ये रिस्क देखील जास्त आहे. कारण जेव्हा मार्केट कोसळतं, मार्केट जेव्हा खाली येतं तेव्हा मिड कॅप्स पहिले खाली येतात आणि मग लार्ज कॅप खाली येतात. त्यामुळे 10,000ची इन्व्हेस्टमेंट करताना आपण 5,000 मिड कॅपमध्ये आणि 5,000 लार्ज कॅप किंवा डायव्हर्सिफाईड फंडमध्ये करू शकता. बरोबर. पण 10च्या 10 ते इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये टाकू शकतात? हो, 10च्या 10 जर का त्यांची रिस्क ॲपेटाईट असेल, थोडीशी रिस्क घेण्याची तयारी असेल तर 10च्या 10 इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये जरूर टाकावेत. फक्त डिव्हाइड करून टाकावेत, अर्धे मिड कॅप फंडमध्ये आणि अर्धे लार्ज कॅप किंवा डायव्हर्सिफाईड फंडमध्ये. डायव्हर्सिफाईड फंड म्हणजे असा फंड ज्याच्यामध्ये लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप असं वेगवेगळ्या प्रकारचं कॉम्बिनेशन असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये थोडी रिस्क कमी असते जरी मार्केट खाली आलं तरी. त्यामुळे आपण असं डिवाइड करतोय की एक फंड ज्याच्यामध्ये रिस्क थोडी कमी आहे आणि एक फंड ज्याच्यामध्ये रिस्क आहे पण त्यामुळे रिटर्न देखील जास्त मिळणार. त्यामुळे अशा प्रकारे आपण जर डिवाइड करून टाकलं तर जास्त चांगलं रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. नेमकं उत्तर तज्ज्ञांनी तुम्हाला दिलेलं आहे निलेशजी. त्या सल्ल्याने तुम्ही म्युच्युअल फंड निवडून तुमच्या म्हणजे विशिष्ट कोणता फंड घ्यायचा यासाठी सुद्धा तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार गुंतवणूक करायला हरकत नाही. दरम्यान आपण हे सगळं बोलत असताना एक मुद्दा असा येतो की एक रकमी पैसे मिळाल्यानंतर जर आपण ती स्वतःच्या म्हणजे थोडंफार स्वतःच्या विकासासाठी, कौशल्यासाठी जर वापरू शकलो आणि त्यातून कदाचित नवीन इन्व्हेस्टमेंट पैसे मिळवायच्या संधी जर शोधू शकलो तर मला वाटतं ती योग्य वेळ असेल बोनस वापरायची. नक्कीच वापरू शकतो. म्हणजेच आपण ते इन्व्हेस्ट स्वतःसाठी करतोय. यू इन्व्हेस्ट ऑन युअर सेल्फ इन्स्टेड ऑफ इन्व्हेस्टिंग इन द एनी काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट. कारण जर का तुम्ही एखादं नवीन स्किल शिकलात आणि त्यामधून जर का तुम्हाला पैसे मिळवणं शक्य होणार असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे आजकाल कोर्सेस ऑनलाईन अवेलेबल आहेत किंवा तुम्ही बाहेर जाऊन देखील कोर्सेस करू शकता. आणि जर तुम्हाला आवड असेल आणि खरंच तुम्हाला शक्य असेल तर एखादा
असा कोर्स की ज्यामुळे तुम्ही स्वतः पैसे कमवून जास्त तुमच्या इन्कमला जोड देऊ शकता, तो नक्कीच करावा. हे आम्ही स्वतःमध्ये गुंतवणूक करणे असं म्हणतो आणि ही अतिशय चांगला ऑप्शन आहे आणि जरूर तो तुम्ही अवेल केला पाहिजे. पुढचा फोन कॉल घेऊया. पूजा नागरे चंद्रपूरहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. पूजाजी, तुमचा प्रश्न विचारू शकता. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला प्रश्न विचारायचा होता की मी टीचर आहे शाळेमध्ये. हां हां. तर आम्हाला कसं पेन्शन, जुनी जी पेन्शन योजना आहे ती नाही आहे, तर आता आम्हाला जी सॅलरी मधून आमचं DCPS कटतं, तर आता नेमकं इन्व्हेस्टमेंट कुठे करावं हेच कळत नाही. जसं पहिलेचे जे लोक होते त्यांना म्हणजे प्रॉव्हिडंट फंड वगैरे असायचं, तर आम्हाला असं काहीच नाहीये. तर अशा वेळेस काय करायला हवं? बरोबर, म्हणजे इन्व्हेस्ट करताना सुरक्षितता ज्याला आपण म्हणतो नोकरीच्या काळातली. बेसिकली पेन्शन नसल्यामुळे तुम्हाला रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग व्यवस्थित करायला पाहिजे आणि त्यासाठी 2-3 रूट आहेत. जर वन टाईम तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही वन टाईम बॅलन्स फंडमध्ये पैसे टाकू शकता, ज्यायोगे आत्ता बॅलन्स फंडमध्ये फक्त पैसे टाकायचे आणि जेव्हा तुम्ही रिटायर व्हाल तेव्हा सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅननी जसं आपल्याला पेन्शन मिळतं तशा प्रकारे आपण दर महिन्याला पेन्शनसारखे पैसे विथड्रॉ करू शकतो. पण बॅलन्स फंडमध्ये देखील अर्थातच 65% हे इक्विटीमध्ये गुंतवले जातात आणि 35% डेटमध्ये गुंतवले जातात, म्हणजे ज्याच्यावरती फिक्स रिटर्न मिळतं अशामध्ये गुंतवले जातात. त्यामुळे थोडीशी रिस्क आहे, पण जर का आपल्याला चांगले पैसे तयार व्हायला हवे असतील आणि आपल्याकडे हातामध्ये वेळ असेल, 10 ते 15 वर्षाचा वेळ असेल, तर जरूर तुम्ही बॅलन्स फंडचा ऑप्शन घेतला पाहिजे. बरोबर, म्हणजे आत्तापासूनच सगळ्यात आधी म्हणजे गुंतवणुकीला सुरुवात करा, नियमित गुंतवणूक करा आणि आपल्या 60 वर्षानंतरच्या पलीकडच्या आयुष्याची चांगली तरतूद, चांगली बेगमी करून ठेवा. शिक्षक आहात तुम्ही, म्हणजे तुम्हाला चांगली संधी आहे. इतर पुस्तकं वाचून, इतर प्रकारे नॉलेज मिळवूनही तुम्ही आपल्या गुंतवणुकीचा पुरेपूर लाभ घेऊ शकता. पुढचा फोन कॉल घेऊया. गंगाधर मुंडे पुण्याहून फोन लाईनवर आपल्याबरोबर आहेत. गंगाधरजी, काय आहे तुमचा प्रश्न? मॅडम, हे की आम्हाला बोनस फक्त 3,500 रुपये भेटतं. मी CRPF मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज आहे. तर 3,500 कसं युटिलाइज करायचं? आज एक ड्रेस जर घ्यायचा म्हणलं दिवाळीचा तर 3,500 रुपये पुरणार नाही ना. बरोबर आहे. तुम्ही एकटे नोकरी करता? हा, एकटाच नोकरी करतो. आणि लग्न झालंय? हा मॅम, लग्न झालेलं आहे. सरकारी नोकरीमध्ये ते म्हणतात त्यांना 3,500 रुपये पगार मिळतो. आणि जेव्हा कमी, म्हणजे आपण बोनस बद्दल बोलत असताना हा पण एक प्रश्न आपल्याला विचारात घ्यायचा आहे की कमी मिळकतीतनं कशी सुरुवात करायची गुंतवणुकीला. म्युच्युअल फंडाचा हाच खूप जास्त चांगला फायदा आहे की अगदी कमी, म्हणजे 500 रुपये सुद्धा तुम्ही SIP मध्ये गुंतवू शकता. त्यामुळे जर का तुम्हाला 3,500 रुपये मिळत असतील तर 3,000 रुपये तुम्ही खर्च करू शकता आणि 500 रुपयांनी हळूहळू SIP करू शकता. बरोबर, म्हणजे कुठे ना कुठेतरी गुंतवणुकीला ही सुरुवात कराच आणि त्याचा एक सगळ्यात चांगला मार्ग असेल तो म्हणजे म्युच्युअल फंडाचा. अगदी 500 रुपयांपासून तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरू करू शकता, पण गुंतवणुकीला जरूर सुरुवात करा. तर हा एक म्हणजे आपण दुसरा एक मुद्दा जर बोनसचा जर म्हणायचा झाला, आपल्याला दीर्घ मुदतीची आणि कमी मुदतीची अशा दोन्ही प्रकारच्या गुंतवणुकीच्या संधी असतात. तर हे आपण नेमकं त्यावेळेला कसं ठरवायचं आहे आणि कशा पद्धतीने गुंतवणूक करायची आहे? आत्ता आपलं वय किती आहे त्याच्यावरती आपण दीर्घ मुदतीची गुंतवणूक करायची का कमी मुदतीची गुंतवणूक करायची ते ठरेल. जर का आपलं वय कमी असेल तर दीर्घ मुदतीसाठी आणि थोडासा रिस्की आपण ऑप्शन अवेल करू शकतो, आपण ऑप्शन घेऊ शकतो, कारण आपल्या हातामध्ये जास्त वर्ष इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आहे. पण हे जर का आपलं वय थोडं जास्त असेल तर आपण कमी रिस्क असलेल्या आणि कमी मुदतीच्या ह्याच्यामध्ये पर्याय निवडू शकतो. आणि त्यासाठी डेट म्युच्युअल फंड आणि इक्विटी म्युच्युअल फंड असे 2 प्रकार आहेत. डेट म्युच्युअल फंड म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला फिक्स रिटर्न मिळतं, ॲज गुड ॲज FD सारखं रिटर्न, पण FDपेक्षा ज्याच्यामध्ये जास्त रिटर्न मिळतं आणि टॅक्सचा देखील त्याच्यामध्ये बेनिफिट मिळू शकतो. फक्त कंडिशन अशीच आहे की डेट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला मिनिमम 3 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट ठेवावी लागते. हेच इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये करताना आपण 1 वर्षानंतर जरी इन्व्हेस्टमेंट काढली तरी आपल्याला त्याच्यावरती टॅक्स बसत नाही. बरोबर. विनोद परवलकर मुंबईहून एक प्रेक्षक फोन लाईनवरून आपल्याशी जोडले गेले आहेत. विनोदजी, तुमचा प्रश्न विचारू शकता. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी मुंबईला स्वतःचं घर घ्यायचं म्हणतो. मला म्हणजे माझं PM कटिंग होतं
मी स्वतःचा रूम कसं घ्यायचं असं ठरवतो मॅडम. बरोबर. आणि त्यांचा PF कट होतो आहे, तर ते इलिजिबल आहेत का? आता अलीकडे जी केंद्र सरकारने घोषणा अनाउन्समेंट केली आहे की PF वर तुम्ही गृहकर्ज उचलू शकता. पण वय काय आहे त्यांचं? तुमचं वय काय आहे सर? त्यांनी फोन ठेवलाय, कदाचित आपला ऐकण्यासाठी त्यांनी फोन ठेवलाय, पण त्यांना स्वतःचं घर घ्यायची इच्छा आहे. PF आत्ता कट होतो आहे आणि ते कशा पद्धतीने या गुंतवणुकीसाठी त्यांनी तयार राहिलं पाहिजे. कुठल्या एरियामध्ये? कारण नाही, ते आपल्याला त्यांनी सांगितलं नाही आहे. PF ती कर्ज घेऊ शकतात, पण फक्त आपल्याला त्यांच्या अदर डिटेल्स माहीत नसल्यामुळे आपण फार काही आत्ता त्यांना सांगू शकणार नाही की वय किती आहे आणि किती सॅलरी आहे वगैरे वगैरे. त्यामुळे त्या जर का आपल्याला कळल्या तर आपण नक्कीच पुढे त्यांना ॲडवाईस देऊ शकतो. बरोबर. तो फोन कट झालाय, त्यामुळे ते पुढचं आपण त्यांनाही विचारू शकणार आहोत. दुसरा फोन कॉल घेऊया दरम्यान आपण. दिनेश कुलकर्णी फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत. दिनेशजी, तुमचा प्रश्न विचारू शकता. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, मी सेंट्रल गव्हर्नमेंट मधून रिटायर झालेलो आहे आणि मला आता बचत करायची आहे. मला याच्याविषयी काही नॉलेज नाही किंवा काही ज्ञान नाही ऍब्सोल्युटली. तर कसं करावं? जे मला गव्हर्नमेंट कडून काही पैसे मिळालेले आहेत. बरोबर. तुम्ही योग्य ठिकाणी फोन केला एवढं मी सांगू शकते. स्वाती मॅडम, काय सल्ला? गव्हर्नमेंटकडून जे पैसे एकरकमी तुम्हाला मिळाले आहेत ते घेण्यासाठी मी सगळ्यात पहिले तुम्हाला ॲडवाईस करेन, तुम्ही कुठल्या तरी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या, कारण ते तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग करून देतील. कारण तुमची काय रिक्वायरमेंट आहे, कशा प्रकारे तुम्हाला पैसे हवेत, दर महिन्याला रिटर्न हवं आहे का नको आहे, म्हणजे तुम्हाला पेन्शन आहे का नाही आहे, आणि कशी तुम्हाला किती वर्षांसाठी गुंतवणूक करायचे आणि काय गोलसाठी गुंतवणूक करायचे, ह्याप्रमाणे ते इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर नक्कीच तुम्हाला योग्य गुंतवणूक करायला देतील. आणि एक मात्र मी सांगू शकेन की फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवण्याच्या ऐवजी तुम्ही जर का म्युच्युअल फंडामध्ये पैसे ठेवले, इधर डेट म्युच्युअल फंडमध्ये किंवा इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये, तर फिक्स डिपॉझिटपेक्षा तुम्हाला जास्त रिटर्न मिळू शकेल आणि रिस्क देखील त्याच्यामध्ये कमी आहे आणि टॅक्समध्ये सुद्धा बचत होऊ शकेल. त्यामुळे जर का प्रॉपर एखाद्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेऊन त्यांनी जर का प्लॅनिंग केलं तर त्यांच्या दृष्टीने खूप फायद्याचं होईल. गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला का घ्यायचा? तर जसं आपण एखाद्या डॉक्टरकडे आपल्या हेल्थ चेकअपसाठी जातो आणि तेव्हा आपण योग्य सल्ला घेतो, कधीही आपण स्वतः मेडिकेशन करत नाही, तसंच आपल्या फायनान्सच्या हेल्थसाठी म्हणजे आपल्या पैशाच्या तब्येतीसाठी देखील आपण एखाद्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे, ज्यायोगे तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे रिटर्न मिळू शकेल. योग्य आपल्या पर्यायामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाईल आणि त्यामुळे जास्त चांगलं रिटर्न मिळणं शक्य होईल. त्यामुळे जरूर तुम्ही गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या आणि रिटर्न घेऊ शकता. इथे मी एकच सांगू शकेन की जर का तुम्ही बॅलन्स फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले आणि जर डिव्हाइड केले थोडेसे डेटमध्ये आणि थोडेसे बॅलन्स फंडमध्ये, तर नक्कीच रिटर्न्स चांगले मिळू शकते. नक्कीच. एक प्रेक्षक थांबलेले आहेत, श्याम पाटील, त्यांचा आधी फोन घेऊया. श्यामजी, काय आहे तुमचा प्रश्न? मॅडम, मला बोनसची रक्कम गुंतवायची आहे. आतापर्यंत बँक, FD, NSC मध्ये पैसे गुंतवलेले आहेत मी. बोनसची गुंतवणूक नेमकं कुठे करू, म्हणजे गुंतवायचे आहेत मला अशा. तुम्हाला बोनस गुंतवावा असं वाटतं यासाठी? खरंय, अगदी खरं आहे तुमचं. खरंच अभिनंदन की तुम्ही बोनसची रक्कम गुंतवावी असं इच्छा दर्शवली. तर गुंतवणूक करताना सगळ्यात पहिले जसं मी सांगितलं तसं 3 महिन्याची सॅलरी इमर्जन्सी फंडमध्ये, म्हणजे अडीअडचणीच्या काळासाठी लागणाऱ्या फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केली पाहिजे. जर ते तुमचं झालं असेल आणि जर तुमच्याकडे काहीही कर्ज असतील ज्याच्यावरती जास्त तुम्हाला व्याज द्यायला लागतं, तर ते पहिले तुम्ही फेडलं पाहिजे. तेही जर का तुमचं झालं असेल तर तुम्ही NPSमध्ये जास्त इन्कम टॅक्सचं डिडक्शन मिळण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि तेही तुमचं झालं असेल तर तुम्ही नक्कीच इक्विटी म्युच्युअल फंडचा रस्ता वापरू शकता, ज्यायोगे तुम्हाला जास्त रिटर्न मिळतील आणि जास्त चांगल्या प्रकारे तुमची पैशाची गुंतवणूक होईल.
इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना 2 प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, की एक लिक्विड फंडमध्ये पैसे ठेवायचे आणि त्यातून सिस्टमॅटिकली SIPनी पैसे वेगवेगळ्या म्युच्युअल फंडमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचे. नाही तर एक रक्कम तुम्ही बॅलन्स फंडमध्ये देखील टाकू शकता. अशा प्रकारे वेगवेगळे ॲव्हेन्यूज अवेलेबल आहेत ज्याचा तुम्ही वापर करू शकता. बरोबर. आणि मी जर प्रश्न नीट ऐकला असेल तर त्यांनी म्हटलं की आतापर्यंत NSE मध्ये त्यांचे पैसे आहेत. एक्झॅक्टली, म्हणून मी त्याचा न बोलता FD किंवा NSE हे टॅक्ससाठी अतिशय उपयुक्त नाही. तसंच FD वरती मिळणारं इंटरेस्ट हे टॅक्सेबल असल्यामुळे आपल्याला हातामध्ये कमी रक्कम मिळते. आणि दुसरं म्हणजे आपण जे विचार करतो की FD ही सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट आहे, तर तसं नाही. आत्ताच्या रिसेंट ह्याच्यामध्ये आपण जर का बघितलं असेल तर रुपी बँक, CKP बँक ह्यांच्यासारख्यामध्ये आपण जास्त व्याज मिळावं म्हणून आपण FDमध्ये टाकले आणि बऱ्याच जणांचे बरेच पैसे अडकून बसलेले आहेत. म्हणजे पैसे त्यांच्या हातात आहेत पण त्यांना ते वापरता येत नाहीत, कारण बँक देऊ शकत नाही, कारण बँकेचं ट्रान्झॅक्शनच बंद झालेलं आहे. खरं आहे. आपली कार्यक्रमाची वेळ संपली आहे, त्यामुळे आज आपण कार्यक्रमात इथेच थांबतो. खूप खूप धन्यवाद. पण बोनसचं प्लॅनिंग मुळात आम्हाला शिकवल्याबद्दल आणि बोनसच्या प्लॅनिंगची गरज आम्हाला सांगितल्याबद्दल, स्वाती मॅडम यांनी बोनस कसा गुंतवायचा याच्यासुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. आता आपल्याला एकच करायचं आहे, त्या पद्धतीने पुढे जायचं आहे. आणि पुढच्या आठवड्यात नवीन विषय घेऊन पुन्हा तुम्हाला भेटणारच आहोत. पण तोपर्यंत तुमचे प्रश्न थांबवू नका. ईमेल ID तुमच्याकडे आहे भाषापैशाची @jmaharashtranews.tv या आमच्या ईमेल IDवर प्रश्न येत राहू देत. पुढच्या शनिवारी संध्याकाळी किंवा दुपारी 3:30 वाजता पुन्हा भेटणार आहोत नवीन एक विषय घेऊन. आज इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.